सुरुंग लावलाय? खरं म्हणजे मी कोणाला सुरुंग लावण्याचा प्रयत्नच केला नाही. मी लोकांच्या समोर फक्त विकासाचे मुद्दे ठेवले आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं व्हिजन जे आहे ते जनतेसमोर ठेवलं आम्ही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस त्यांना शहरं घडवायची आहे आणि चांगली शहरं घडवायची असतील तर नेतृत्व चांगलं असायला आणि सुशिक्षित चांगले उमेदवार असावेत अशा विचाराची त्यांच्या मनातली भावना होती, ती आम्ही पूर्ण केली. बदलापूरमध्ये पण सुशिक्षित जे आपले रुचिता घोरपडे यांना बीकॉम आहेत, चांगला अनुभव आहे, त्यांना इथं निवडलं. अंबरनाथला तेजश्री विश्वजित करंजुले पाटील या सीए आहेत, त्यामुळं तिथलं अकाउंट तपासण्यापासून ती काम करेल आणि जे काही गोंधळ झाले ते सगळे बाहेर निघतील आणि चांगल्या विचारातून जनतेने दोन्ही शहरं ही भारतीय जनता पार्टीच्या हातात दिलेत. मी मनापासून या दोन्ही शहरातल्या जनतेला धन्यवाद देईल, मतदारांचे आभार मानेल की त्यांनी चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे दोन्ही अध्यक्ष दिलेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून जे तुम्ही मतदान केलंय, नगरसेवक निवडून दिलेत, त्या बाबतीमध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही. विकासाला साथ देण्याचा प्रयत्न करू. मनापासून जनतेचं अभिनंदन करतोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि आपल्या प्रदेश अध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाणजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि चांगल्या विचारातून दोन्ही नगरपालिका बरोबर अगदी चांगलं वातावरण तयार होऊन घडेल असा विचार करतो. उपमुख्यमंत्र्यांनी अंबरनाथ नगर परिषदेसाठी तब्बल 3 सभा घेतल्या आणि फक्त मुख्यमंत्र्यांची एक सभा झाली, तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल. एक सभा आणि विचार याच्यामध्ये तफावत असते. राज्याचे मुख्यमंत्री एक देशाचं नेतृत्व तयार करण्याची तयारी त्यांची तयार होते आणि अशा नेतृत्वाचं व्हिजन जे तुम्ही आम्ही जर पाहत असेल, शेवटचा माणूस अगदी सर्वसामान्याला जरी विचारला तरी म्हणतात हे घर मला माझ्या मुख्यमंत्र्याने दिले, देवेंद्र फडणवीसने दिले. कोणालाही विचारलं, पाण्याचा प्रश्न विचारला, कुठलाही प्रश्न विचारला, सर्वसामान्याच्या घरावरला बिल भरायला त्याला अडचण होते. यासाठी त्यांनी सौर ऊर्जाची मोहीम एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवायला घेतलेली आहे की असं घर नसेल आता या 5 वर्षात तर त्याला विजेचं बिल भरावं लागेल. एवढ्या चांगल्या विचारातून जर गरिबाची जर विचारधारा जर असेल त्यांच्याकडं तर प्रचार करताना आम्हाला काही जास्त त्रास झालाच नाही. तो मुख्यमंत्र्यांच्या विचाराचा विकासाचा पाढा तोच फक्त आम्ही वाचला आणि निश्चितपणे जनतेने त्याला साथ दिली. उपमुख्यमंत्री असतील, खासदार श्रीकांत शिंदे असतील, यांचं पूर्ण लक्ष अंबरनाथ नगर परिषदेवर होतं, मात्र तरी देखील हे यश संपादन करण्यामध्ये भाजपाला यश आलंय. आता भविष्यामध्ये ज्या कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे असेल, नवी मुंबई असेल, उल्हासनगर असेल, भाजप हा ठाणे जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जाईल. ये तो सिर्फ झाकी है और बहुत कुछ बाकी है. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदारांना धक्का समजावा? नाही, अजिबातच नाही. आम्ही युतीच्या मध्येच काम करणार आहोत आणि युतीचा धर्म पाळणार आहोत. त्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊ. फक्त आम्हाला आमचा विचार एकच आहे की जनतेचा विकास करावा आणि त्याला आम्ही साथ द्यावी. आगामी कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिका, ठाणे युतीत किंवा मैत्रीपूर्ण लढतीत लढाल का? तडजोडी ह्या होत असतात. आम्ही पण तयार होतो, पण त्यांनी मान्य नाही केलं. आमच्याकडून पूर्ण तयारी होती. कल्याण बदलापूर किंवा कल्याण उल्हासनगर, ठाणे, मुंबई किंवा पनवेल वगैरे या सगळ्या इकडच्या ज्या आहेत त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मी असतो आणि विचारधारा तीच आहे की एकत्रितपणे लढावं आणि मला वाटतं आता लवकर होतील तयार आणि नक्कीच मार्गी लागतील.